ह्यावर्षी 20 लाखापेक्षा जास्त मुलांनी नीट एक्झाम दिली. पण अचानक ही एक्झाम रद्द करावी लागली. नेमकं काय घडलं असं की ही एक्झाम रद्द करावी लागली? चला तर जाणून घेऊयात. ह्यावर्षी म्हणजेच नीट UG 2026 ही एक्झाम झाली आणि अचानक एक घटना सगळ्यांच्या समोर आली. ती म्हणजेच पेपर फुटी. आणि ह्या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली. आता ह्यावर CBI तपासणी करत आहे की नेमकं अजून सगळं सत्य समोर आलेलं नाहीये, पण ते लवकरच आपल्या सगळ्यांच्या समोर येईल. पण ह्या सगळ्यांच्यामध्ये मात्र मेहनत करणाऱ्या मुलांचं भविष्य टांगीला लागलं. पण मुलांनो, घाबरून जाऊ नका. NETने ह्यावर निर्णय घेतला आहे की परत एकदा मुलांची नीट एक्झाम घ्यावी. सो असं समजा की मला अजून एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. म्हणजेच मागील पेपरमध्ये मी जेवढे क्वेश्चन अटेम्प्ट केले आहेत त्यापेक्षा मी ह्यावेळेस जास्त क्वेश्चन अटेम्प्ट करेल आणि ह्यासाठीच मला देवाने अजून एक संधी दिली आहे असं म्हणा आणि अजून जोरदार आणि जोमाने अभ्यासाला सुरुवात करा. आता हे झालं मुलांच्या बाबतीत. पण मला बाकीच्या सर्वांना सांगायचं आहे. मागील 5 ते 10 वर्षापासून शिक्षण क्षेत्रातील बऱ्याच फील्डमध्ये अशा वेगवेगळ्या घटना घडत आहेत. पण ह्या सगळ्यामुळे मात्र मेहनत करणाऱ्या मुलांचं अतिशय नुकसान होत आहे. सो माझं तर मत आहे की प्रत्येक एक्झाम ही अतिशय पारदर्शकपणे घेतली जावी, जेणेकरून मेहनत करणाऱ्या मुलाला त्याची संधी मिळेल आणि त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करता येईल. ह्यावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.